तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेड डिटेल हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि आज आपण वोडाफोन आयडियाबद्दल बघणार आहोत. का तर आता वोडाफोन आयडियामध्ये खूप साऱ्या गुड न्यूज आलेल्या आहेत. कदाचित तो स्टॉक खूप साऱ्या लोकांना मल्टीबॅगर होईल असं सुद्धा वाटतं, पण बऱ्यापैकी लोकांना नेमकं कंपनीमध्ये प्रॉब्लेम काय आहे हे सुद्धा माहीत नाही आहे. त्याच्यामुळं आपण आज एकदम डिटेलमध्ये आणि एकदम सोप्या भाषेत म्हणजेच की आपल्या मराठी भाषेमध्ये समजून सांगणार आहोत की कंपनीसमोरचे नेमके प्रॉब्लेम्स काय काय आहेत आणि कंपनीची ही कंडिशन का झाली आणि कंपनी खरंच इथून रिवायवल करेल का, हे तुम्ही व्हिडिओ पूर्णतः बघितल्याच्यानंतर तुम्हाला समजेल की स्टॉक खरंच मल्टीबॅगर होऊ शकतो का, स्टॉकच्या समोरच्या काय काय प्रॉब्लेम्स आहेत ह्याची सर्वच्या सर्व कंडिशन आता तुम्हाला समजून जाईल. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि असंच डिटेलमध्ये स्टॉक मार्केट आणि स्टॉक मार्केटचे न्यूज जर समजून घ्यायचे असतील तर आमच्या ट्रेड डिटेल हे यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. वोडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर ह्या दोघंही कंपन्या 2018च्या अगोदरच प्रॉब्लेममध्ये यायला सुरुवात झाली त्या आणि त्याच्यामुळं त्यांना 2018मध्ये स्वतःला सर्वायवल करण्यासाठी त्यांचं विलिनीकरण झालं. म्हणजेच की दोन्ही कंपन्या एक झाल्या. का तर दोन्ही कंपन्या इंडियन मार्केटमध्ये टिकू शकत नव्हत्या, त्यांच्याकडे खूप सारे प्रॉब्लेम्स आले. त्याच्यामुळे ह्या कंपन्या दोन्ही मिळून एक झाल्या. आणि ह्या दोन कंपन्यांचे ओनर कोण, कंपनी समोर प्रॉब्लेम काय तर कंपनी सध्याला प्रचंड ओझ्याच्या खाली आहे आणि तोट्यात सुद्धा आहे. आणि आत्ताच्या कंडिशनला जर शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघायला गेला आपण कंपनीचा, तर आपल्याला प्रमोटर्स हे फक्त आणि फक्त 25% दिसत आहेत. तसंच सरकार इथं आपल्याला 49% प्रमोटर दिसतंय. हे का घडलं तर हे सुद्धा एक ट्विस्ट आहे, ते तुम्हाला खाली जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. आणि आजचे जे निर्णय आले ते सुद्धा ह्याच गोष्टीपायी कुठंतरी आलेले आहेत. तसंच FII किती आहेत तर 5.99%, म्युच्युअल फंड्स किती होल्ड करतात तर 4.55%, आणि जे आपले रिटेलर्स आहेत म्हणजेच की सामान्य लोक 14.69% हे सामान्य लोक होल्ड करतात कंपनीमध्ये हिस्सेदारी. तर चला बघूया की कंपनी समोरची नेमकी प्रॉब्लेम काय होती. कंपनी समोरची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजेच की AGR हा शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल सर्व व्हिडिओमध्ये, पण AGR म्हणजे नेमकं आहे तरी काय, तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो. AGR म्हणजे काय तर दूरसंचार कंपन्यांना टेलिकॉम ऑपरेटरचा परवाना एक शुल्क असतो आणि एक स्पेक्ट्रम वापरण्यासाठीचा एक चार्ज असतो. हे दोन्ही चार्जेस किती घ्यायचे कंपनीकडून ह्याची एक मेथड आहे. ही मेथड म्हणजेच की AGR. ह्या दोघांकडून फीस किती घ्यायची आहे, दोघांची फीस, ह्याची मेथड म्हणजेच की AGR. आणि अगोदर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करायचं तर गैर दूरसंचार स्त्रोत आणि दूरसंचार स्त्रोत दोघांनाही मिळून पैसे घ्यायचं, म्हणजेच की महसूल घ्यायचं. म्हणजे अगोदर गव्हर्नमेंटचं म्हणणं काय होतं, तुम्ही जेव्हा AGR देणार तेव्हा फक्त कॉल डाटा SMS विकून तुम्ही जे पैसे कमवलेत त्या उत्पन्नावरच AGR द्यायचं का असं नव्हतं, तर तुम्ही जे ठेवीवरील व्याज असेल, तुमची मालमत्ता विकून तुम्हाला काही नफा झाला असेल किंवा कंपनीला कसल्याही प्रकारचा नफा झाला तर त्या दोघांची मिळून AGR द्यायचा होता अगोदर गव्हर्नमेंटकडं. त्याच्यामुळं कंपन्यांमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये वाद चालू झाला आणि ह्या वादापायीच कंपन्यांनी AGR भरलं नाही आणि त्या AGR वर ड्यू लागत गेले. त्याच्यानंतर ते AGR वाढत गेला आणि कंपन्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या. पण सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला, तो गव्हर्नमेंटच्या साईडने आला आणि कंपन्यांच्या विरोधामध्ये आला. गव्हर्नमेंटनी सरळ सांगितलं होतं की AGRची ही आम्ही पद्धत आहे आणि ह्या पद्धतीनुसारच आम्ही शुल्क भरणार, म्हणजेच की शुल्क घेणार, असं सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी त्यांची पद्धत सांगितली आणि त्या पद्धतीला मान्यता सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्याच्यामुळं कंपन्यांना गैर दूरसंचार आणि दूरसंचार दोन्हीकडून जो नफा होईल त्याच्यावर पैसे देणं म्हणजेच की महसूल देणं भाग पडलं. त्याच्यामुळं जो बाकी होती देणं वोडाफोन आयडियाला आणि एअरटेलला म्हणजेच की दोघांनाही मिळून 1.47 लाख कोटी रुपये देणं होतं त्या टाइमला. व्याज, दंड आणि दंडावरील व्याज हे सर्व काही मिळून वोडाफोन आयडिया आणि एअरटेलला 1.47 लाख करोड रुपये द्यायचे होते गव्हर्नमेंटला. हा सर्व त्यांना वाटलं सुद्धा नव्हतं की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय गव्हर्नमेंटकडून जाईल आणि गव्हर्नमेंटकडून गेल्यापायी ह्या कंपन्या अजूनच आर्थिक संकटात सापडल्या. पण एअरटेलची कंडिशन चांगली होती आणि एअरटेलनी जे पैसे भरायचे होते एअरटेलचे ते भरले आणि एअरटेल बाजूला झाली. पण वोडाफोन आयडिया
पहिलेच कंपनी दोन्ही कंपन्या लॉसमध्ये होत्या, प्रॉब्लेममध्ये होत्या, म्हणून त्यांचं विलिनीकरण करून कुठंतरी कंपन्या एक झालत्या. पण आता अजूनही संकट वाढलेलं होतं. 1,00,000 करोड रुपये देणं होतं कंपन्यांना. हे संकट तसंच चालू राहिलं आणि 2021 मध्ये ह्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला. गव्हर्नमेंटनी जे गैरदूरसंचार महसूलमधून जो प्रॉफिट येत होता त्याच्यावर गव्हर्नमेंटनी म्हणलं की आम्ही त्याच्यावर AGR नाही घेणार. तुम्ही जे डाटा विकता, तुम्ही जे कॉल विकता त्याच्यावरच आम्ही AGR घेणार. म्हणजेच की पद्धतमध्ये AGR जे गव्हर्नमेंट जे भरायचं, गव्हर्नमेंटला जे महसूल भरायचं होतं त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला गव्हर्नमेंटनी. आणि 2021 मध्येच का केला तर तोपर्यंत मार्केटमध्ये एक नवीन प्लेअर आला होता. कदाचित त्या प्लेअर पायी सुद्धा गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला असेल आणि तो प्लेअर कोण आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. पण वोडाफोन आयडिया समोरचे प्रॉब्लेम संपत नव्हते, कारण की वोडाफोन आयडियाला आता 1.45 लाख करोडच्या आसपासचे पैसे गव्हर्नमेंटला देणं बाकी होते, थकबाकी. तर मग गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला. गव्हर्नमेंटनी थोडे बहुत पैसे इक्विटीमध्ये रूपांतरित केले, म्हणजेच की स्टॉक्समध्ये रूपांतरित केले. आणि त्याच्या पायीच आजच्या घडीला गव्हर्नमेंटची 49% हिस्सेदारी वोडाफोन आयडियामध्ये आहे आणि जिथे की प्रमोटरची फक्त आणि फक्त 25% हिस्सेदारी राहिलेली आहे. गव्हर्नमेंटनी जे देणं होतं त्याचं रूपांतर थोड्या बहुत प्रमाणात इक्विटीमध्ये केलं कंपनीला दिलासा देण्यासाठी. त्यामुळंच आज गव्हर्नमेंटचा 49% हिस्सेदारी आपल्याला दिसतीये. तर आता कंडिशन काय चालू आहे? आता वोडाफोन आयडियानी खूपदा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केल्या की जे 83,400 कोटी रुपये आहेत त्याच्यात अजून कुठंतरी कंपनीला दिलासा भेटला पाहिजे, जेणेकरून कंपनी सस्टेन करेल, म्हणजेच की कंपनी राहील. ह्याच्यासाठी त्यांनी खूपदा याचिका केल्या, पण नेहमी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या याचिका फेटाळल्यात. पण आता कुठंतरी सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा 49% हिस्सेदारी गव्हर्नमेंटची झालेली आहे त्या कंपन्यांमध्ये, म्हणजेच की सामान्य लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे तो 49% हिस्सेदारी जो झालेला आहे, तो जर डुबला तर गव्हर्नमेंटला आणि सामान्य लोकांना नुकसान होऊ शकतो. हे कुठंतरी विचार करून सर्वोच्च न्यायालयाने आता डबल एकदा निर्णय दिलाय. तो की 27 ऑक्टोबर 2025 निर्णय आला आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गव्हर्नमेंटला म्हणलं की तुम्ही जे आता 80,000 कोटी रुपये द्यायचे त्याच्याबद्दलची तुम्ही रिस्ट्रक्चरिंग करू शकता. रिस्ट्रक्चरिंग म्हणजेच की कंपनीला जर तुम्हाला अजून काही दिलासा द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, अशी मोकळीक सर्वोच्च न्यायालयाने गव्हर्नमेंटला दिलेली आहे. त्याच्यामुळं कुठंतरी स्टॉकमध्ये मुवमेंट आली आणि स्टॉक त्या दिवशी पळाला. पण अचानक कुठंतरी वाटायला लागलं की जे अतिरिक्त AGR आहे, म्हणजेच की अतिरिक्त AGR हा 9,000 कोटीचा आहे फक्त, त्याच्यावरच निर्णय आला असं सर्वांना भ्रम वाटत होता. त्याच्यामुळं आज 3 तारखेला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टांनी क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टांनी आता क्लिअरली सांगितलेलं आहे की जे 80,000 कोटी थकबाकी आहे AGRची त्याच्या रिअसेटमेंटसाठी, म्हणजेच की फेरविचार करण्यासाठी त्यांनी गव्हर्नमेंटला परमिशन दिलेली आहे. म्हणजेच की आता गव्हर्नमेंट 80,000 कोटीमधले किती पैसे घ्यायचे किंवा कशी त्याची ॲडजस्टमेंट करायची हे आता गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. आणि आता हे गव्हर्नमेंट काय निर्णय घेते हे कंपनीच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की जर गव्हर्नमेंटनी 50,000 कोटीच्या आसपासची जर रिलीफ दिली तर कंपनी समोरचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. म्हणजेच की आता कंपनी डुबणार का राहणार हे सर्व काही गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. आणि गव्हर्नमेंट काय निर्णय घेते त्याच्यावरच कंपनी मल्टीबॅगर होणार का नाही हे सर्व काही टिकून आहे. तसंच अजून एक निर्णय आलाय, तो म्हणजेच की अमेरिकेच्या एका खाजगी कंपनीकडून एक टिल्मन ग्लोबल होल्डिंग्स ही एक तिकडची कंपनी आहे. त्यांची इच्छा आहे की वोडाफोन आयडियामध्ये 35,000 कोटी ते 50,000 कोटीपर्यंतची गुंतवणूक करण्याची. पण त्या कंपनीची एक अट आहे. त्या कंपनीचं असं म्हणणं आहे की जर गव्हर्नमेंट रिस्ट्रक्चरिंग करल 50,000 कोटीच्या आसपास असेल किंवा एक चांगली अमाऊंट असेल, जेव्हा गव्हर्नमेंट ती रिस्ट्रक्चरिंग करल त्याच्यानंतरच आम्ही वोडाफोन आयडियामध्ये एवढे पैसे इन्व्हेस्ट करू. म्हणजेच की जर गव्हर्नमेंटने रिस्ट्रक्चरिंग केली आणि त्याच्यानंतर जर टिल्मन ग्लोबल होल्डिंग्स ह्या कंपनीने जर 30,000 कोटी किंवा 50,000 कोटी वोडाफोन आयडियामध्ये टाकले तर वोडाफोन आयडियाचे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह झालेले दिसतील. पण ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाल्याच्यानंतर कंपनीच्या स्टॉकमध्ये साहजिकच आहे आपल्याला खूप मोठी उचल बघायला भेटू शकते.
पण इथं प्रश्न खूप मोठा हा आहे की गव्हर्नमेंट आता किती प्रमाणात रिस्ट्रक्चरिंग करल, म्हणजेच की किती प्रमाणात रिलीफ देईल हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट बघणं ही महत्त्वाची आहे की गव्हर्नमेंटने रिलीफ दिल्याच्या नंतर जो टिल्मन ग्लोबल होल्डिंग्स आहे ही कंपनी खरंच ते रिलीफ बघून 35,000 कोटी ते 50,000 कोटीपर्यंतची गुंतवणूक वोडाफोन आयडियामध्ये करेल का, ह्या दोन गोष्टी होतील का हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या दोन गोष्टी झाल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला वोडाफोन आयडियामध्ये कंपनीला चांगली रिलीफ भेटलेली बघायला भेटू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या ट्रेड विथ डिटेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. कारण की आम्ही अशीच इन्फॉर्मेशन एकदम सोप्या भाषेमध्ये आणि आपल्या मराठीत देतो. तसंच आम्ही स्टॉक मार्केटचं बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतची ट्रेडिंग शिकवत आहोत. तुम्हाला जर ते शिकायची इच्छा असेल आणि जर न्यूज जर एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायची असतील ते पण डिटेलमध्ये, तर नक्की आमच्या ट्रेड विथ डिटेल ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.